स्टुडंट, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपण बघत आहे बघा फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंग मधलं आपण बघितलं काय काय फॅमिली प्लॅनिंगचं क्लासिफिकेशन बघितलं. त्याच्यानंतर बघितलं आपण नॅचरल मेथड बघितल्या, त्याच्यानंतर मेकॅनिकल मेथड बघितल्या, त्याच्यानंतर आपण इंट्रायुट्राईन डिव्हाइस चालू केलं होतं, त्याच्यामधलं फर्स्ट जनरेशन बघितली, सेकंड जनरेशन बघितली. आज आपण बघणार आहे थर्ड जनरेशन. तर बघा थर्ड जनरेशन काय आहे? थर्ड जनरेशन आहे मेडिकेटेड. आपण बघितलं होतं फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन जी होती ती नॉन मेडिकेटेड होती, म्हणजेच ती हार्मोननं बनलेली नव्हती, ती फक्त कॉपरनं बनलेली होती. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणलं होतं? नॉन मेडिकेटेड. आणि ही जी कोणती थर्ड जनरेशन जी आहे ती कोणती आहे? मेडिकेटेड, म्हणजेच हार्मोननं बनलेली आहे. त्याचं दुसरं नाव काय आहे? थर्ड जनरेशनचं दुसरं नाव काय आहे? हार्मोनल आययुडीआय, म्हणजेच हार्मोनल इंट्रायुट्राईन डिव्हाइस. कळतंय? फर्स्ट आणि सेकंड जनरेशन या नॉन हार्मोनल आहेत. त्याच्यानंतर जी थर्ड जनरेशन ती हार्मोनल आहे, म्हणजेच फर्स्ट आणि सेकंड जनरेशन ही नॉन मेडिकेटेड आहे आणि थर्ड जनरेशन जी ती मेडिकेटेड आहे. एवढं ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर बघा याचं जे एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये कोणता कंटेंट येतो? तो येतो एलएनजी इंट्रायुट्राईन सिस्टीम. एलएनजी इंट्रायुट्राईन सिस्टीम त्याच्यामध्ये कोणता आहे? लिओनॉर्जेस्टेरॉल इंट्रायुट्राईन सिस्टीम. त्याचा फुल फॉर्म काय आहे? लिओनॉर्जेस्टेरॉल इंट्रायुट्राईन सिस्टीम. ती टी शेपची राहते. कोणत्या शेपचं राहतं? टी शेपचं राहतं. त्याच्यानंतर कशापासून बनलेलं राहतं बघा? पॉलीमिथाइल सिलोजेन. आपण बघितलं होतं जे कोणतं फर्स्ट जनरेशन बघितली होती त्याच्यामध्ये बघितलं होतं लिपेज लूप म्हणून. ते कशापासून बनलेलं होतं? पॉलिथिन पासून बनलेलं होतं. आणि हे कशापासून बनलेलं आहे? पॉलीमिथाइल झिलोक्झेन पासून. ध्यानात ठेवा, याच्यावर क्वेश्चन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पडू शकतो. तर हे ध्यानात ठेवा, पॉलीमिथाइल सिलोक्झेन. त्याच्यानंतर टोटल अमाऊंट किती राहते याची? 52 mg. पण रिलीज किती पर डे रिलीज किती होतं? 20 mcg मायक्रोग्राम मध्ये रिलीज होत आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये रिप्लेस 5 इयरला हे काय होतं? रिप्लेस करावं लागतं. समजा एखाद्या वेळेस काही इंट्रायुट्राईन डिव्हाइस टाकला तर तो 5-5 वर्षाला रिप्लेस करावा लागतो. आणि त्याचं एक्झाम्पल काय आहे? मिरेना. तर याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणता आहे? कशापासून बनलेला आहे, त्याच्यानंतर ते किती रिलीज होतो पर डे ला, किती अमाऊंट मध्ये राहतो, आणि त्याचं एक्झाम्पल काय आहे? मिरेना. आणि तो रिप्लेस किती वर्षांनी होतो? ह्यो राजस्थान सीएचओ मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. कोणता? ह्यो 5 वर्षांनी तो रिप्लेस होतो. त्याचं एक्झाम्पल ध्यानात ठेवा, मिरेना म्हणून. अशा प्रकारे आपण थर्ड जनरेशन बघितलेलं आहे. तर तुम्हाला कळलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.